मेंदूमध्ये अचानक रक्तस्राव होणं याला वैद्यकीय भाषेमध्ये ब्रेन हेमरेज म्हणतात. ही अवस्था जीवघेणी ठरू शकते. यासाठी तात्काळ उपचाराची गरजही असते. मेंदूमध्ये अचानक रक्तस्राव कशामुळे होतो तर पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे उच्च रक्तदाब. दीर्घकाळ अनियंत्रित बीपीमुळे मेंदूतील लहान रक्तवाहिन्या कमकुवत होतात आणि त्या फुटू शकतात. अचानक बीपी खूप वाढला तर रक्तस्राव होण्याची शक्यता जास्त असते. मेंदूतील रक्तवाहिन्यांची सूज किंवा फुगवटा. रक्तवाहिन्यांचा एखादा भाग फुगतो आणि तो फुटतो. त्याचप्रमाणे डोक्याला इजा होणं, अपघात, पडणं किंवा डोक्यावर जोराचा आघात झाल्यावर मेंदूमध्ये रक्तस्राव होऊ शकतो. त्यानंतर रक्त पातळ करणारी औषधं. जास्त प्रमाणात ब्लड थिनर्स घेतल्यास रक्तस्रावाचा धोका वाढतो. त्याचप्रमाणे जन्मजातही काही दोष असतात. मेंदूमध्ये असामान्य रक्तवाहिन्यांचं जाळं असतं. रक्त गोठण्याची समस्या, प्लेटलेट्स कमी होणं, लिव्हरचे आजार इत्यादीमुळे रक्त थांबत नाही. मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यावर दिसणारी लक्षणं म्हणजे खूप डोकं दुखतं, जे की अगोदर इतकं डोकं कधीच दुखलेलं नसतं. उलट्या होतात, हातपाय लुळे पडतात, बोलण्यात अडचण येते, दृष्टी धूसर होते, आपण बेशुद्ध पडतो, झटके येतात म्हणजेच फिट्स येते. ही लक्षणे दिसल्यानंतर मात्र नक्कीच हॉस्पिटलमध्ये जा. याचा आपल्या शरीरावरती परिणाम होतो म्हणजे अर्धांगवायूचा झटका येतो. मेंदूच्या ज्या भागावर परिणाम झालेला आहे त्या बाजूचा हात आणि पाय निकामी होऊ शकतो. बोलण्याची अडचण निर्माण होते, आपण काहीच समजू शकत नाही. मेंदूतील भाषा नियंत्रित करणाऱ्या भागावर परिणाम होतो, त्यामुळे स्मरणशक्ती कमी होते. मेमरीवर परिणाम होऊ शकतो आणि रुग्ण कोमामध्येही जाऊ शकतो. जास्त रक्तस्राव झाल्यावर व्यक्ती कोमामध्ये जाऊ शकते आणि मृत्यूचा धोका वाढतो. जर उपचार उशिरा मिळाले तर जीवाला धोकाही वाढू शकतो. कोणाला जास्त धोका असतो तर ज्यांना दीर्घकाळ बीपी आहे, मधुमेह असलेले रुग्ण, धूम्रपान, तंबाखू सेवन करणारे, जास्त ताणतणावामध्ये असलेले, 50 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्ती यांना जास्त धोका असू शकतो. प्रतिबंधासाठी काय करावं तर रक्तदाब नियमित तपासा, मीठ कमी खा, दररोज व्यायाम करा, ताण घेऊ नका, धूम्रपान टाळा, मद्यपान टाळा, डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घ्या आणि फास्टचा नियम लक्षात ठेवा. जसं की एफ म्हणजे फेस, चेहरा एका बाजूला वाकणं, ए म्हणजे आर्म, एक हात उचलता न येणं, एस म्हणजे स्पीच, बोलण्यात अडचण निर्माण होणं, टी म्हणजे टाईम, वेळ वाया घालवू नका, त्वरित रुग्णालयामध्ये जा. तुम्ही रुग्णालयामध्ये वेळेवर जर पोहोचला तर योग्य ते उपचार तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही या जीवघेण्या आजारापासून स्वतःचा जीव नक्कीच वाचवू शकता.